आज बरा वेळ भेटला तुला माझ्यासाठी. नाही जरा काढावं म्हटलं नाही का. नाही किरकिर किरकिर करत होती ना. वेळ नाही की वेळ नाही. मीच करते ना नेहमी. ती सगळ्यांना माहिती आहे कोण बोंबलत असतात. गावभर तर आपली काही चुकीच नसती ना. मीच बोंबलत असते. विनाकारण बोंबलायची सवय मला. कळलं म्हणायचं आहे का. बरं असू दे असू दे असू दे. लय नको लोड घेऊ तू. गाणं वाजला का लय दिवस झाला का बाहेर बोंबलत कुठं फिरावली नव्हती. असंच टाइम रोज काढायचा. हा असंच टाइम रोज काढतो. कामा कोण जाणार मी जाशील हाय ते मी वाट लावून टाकशील आहे का. जात कसली गाडी मी खरंच मारे ना. हा मारशील होय का. मला कधी कधी आहे ना वाईट वाटत. हे बघ की भावाकडे होती तेव्हा कसं एकदम रुबामध्ये राहणं वगैरे. माझ्याकडे आल्यापासून नाही का प्रत्येक गोष्टी तुला ऍडजस्टमेंट करावं. आयुष्याचा खरा प्रवास लग्नानंतरच सुरू होतो रे. आणि राहिलाच विषय ऍडजस्टमेंट करायचं तर तू जोपर्यंत साथ देशील तोपर्यंत करेल की. तूच बघ ना आधीचं कसं होतं तुझं आणि आता बघ. म्हणजे माझ्यासाठी तुला प्रत्येक गोष्टीत ऍडजस्टमेंट करावी लागते. ते झालं सांगायचं. मी मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का. त्या घरची आहे ना आता खरी सुखी असतील तू गेल्यापासून आहे का. काय आहे ते खरं सांगते. म्हणजे बरोबर आहे ना. वैतागली होती तुला खरंच वैतागली होती. हा ना. म्हणजे तू पण वैतागला असशील. तुला मी आहे म्हणून सांभाळते काय. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कामला. आजही तू द्या तूच सावली या दिशा. वाट होती पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले
अबा बाबा काय भाई काय तयारी चालू आहे? काल त्यांनी राग देऊन गेला म्हणून काय वय भाई फाटली ना काल रातभर फाटली होती काल. माझं नाही फाटली पिटली कळलं का तुला? ना फाटली फाटली म्हणून तर एवढं मेहनत चालू आहे भाई. टेन्शन घेऊ नका मी आहे. तू गप्पे तू नको मला सांगू. काय काय होतंय काय तुला? त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा मग मारा. का मग अजून 10 जास्ती मारताल भाऊ. हा तू नको मला शिकू मला काय करायचं का? तो काल बसल्या गेला ना तुला पॉईंट मारून पीठ माग्या. ऐका माझं ना पण पीठ मग 100% त्याला कळलं नव्हतं की आपणच त्याच्या घरी गेलोय. हा तो बर्थडे आणि तो इलेक्शन तिकडच तिथंच आपली वरात निघली होती बघा. तू नको मला शिकू कळलं का? नाही तुम्ही मारा. काल पण चुकीचं झालं भाई. जे काय झालं ते चुकीचं झालं. काय काय चुक यार भाई तो डायरेक्ट मला पीठ मागे बोलून गेला. काय असता भाई तुझी लायकीच ती. आता ती कळलं ना कोणाची केवढी लायकी आहे तिथे गेल्यानंतर. डोकं लाव की जरा. तुला तो पीठ माग का म्हणला? आता काही डोकं लावायचं ना डायरेक्ट ठोकायचं. तुला तो का म्हणलं पीठ माग्या? बघा आता सगळ्यांचा कार्यक्रम करायचा. आपण कोणाला घाबरत पण नाही. पण तुझ्या काल एक लक्षात आलं का? काल तो बोलता बोलता बोलून गेला रे त्या कामगाराच्या पोराचं. बरोबर ना? बरोबर. मग आता आहे ना आता होय एक तर तेव्हा राहीन नाही तर मी राहीन. बरोबर आहे ना? लोकांना कसं वाटतं हे नुसतं गावात फिरतंय हे म्हणजे असंच आहे. आणि आता राहिला विषय त्याच्या बायकोचा. ती नाही भेटली आपल्याला तरी चालतंय. ती नाही भेटली तरी चालतंय पण दोघांना सुखात राहू द्यायचं नाही. आणि तुला तर माहितीच आहे की मला त्रास द्यायला लोकांना आवडतं. आणि दिस इज माय हॉबी. मग आता काय ठरवलं तुम्ही काय करायचं? सगळ्यांना वाटायचं रे की आपण असंच आहे हे ते. पण आता आहे ना मी दाखवणार की काय आहे मी. नाही पण आपण तसं नव्हतो. आता तसं राहावं लागल आपल्याला. हा आलो. अरे लगेच. अरे कुठे आहे ती? असते का वाढ बघायला? ज्याला भेटायचं तेव्हा नाही आला. तिला भेटायची तर तिथं आली. मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्याशी माझं काय देणं घेणं नाही. तू आपल्याला हाणलं आपण काय बोललो का? तू आपल्याला घरापुढून पण हाकाललं आपण काय बोललो का? नाही. पण तुम्हाला मी सुखाने राहू देणार नाही. आवाज खाली कर चालले. आणि तुमच्या आयुष्यात शेमगा मी चुटवणार आहे. चल. अरे आता कुठं स्टोरीला सुरुवात झाली. भाई या पुरीच्या नादी लागतं तुम्ही. तू काय चल बघ मला सांगू.
चल कोणतरी रे जायचं कळलं का चाले मेला नाही याला मारून टाकन मेला नाही वाढला तो लक्षात ठेव कळलं का रघुबाई कधी कोणा हात उचलत नाही पण तू रे मला याला मारून सांगा मला मी सोडत नाही बघा त्यांना आता काय झालं की हो पाणी प्या तुम्ही हो हळू कोणी केलं की हो आराम काय की बरं वाटतं की हो बरं वाटतं की तुम्हाला आता रोकडा पण नाही किंवा इथं कोणाला फोन करायचा काय झालं तुम्हाला बरं वाटतं की पाणी घ्या जाऊ कसं काय झालं की हे सगळं आम्ही आता इकडंच होतो की वरच्या पट्ट्यात बरं वाटतं की तुम्हाला काय झालं कोण होतं माहित नव्हतं मला दिसलं नाही का चेहरा वगैरे काय लक्षात आहे की नाही ठीक आहे पाणी घ्या जास्ती मार लागला की ना राम हो राम काय म्हणतो मी चला इकडून चला चला निघूया चला की जास्ती लागला भाऊजी काय झालं यांना यांना मी फोन केला की वरती तिकडं तर यांचा फोन आला की मी आलो बोलून आणि मी यूज तर की यांना कोणी मारून गेलं की माहिती नाही घेऊ हां ते पडले होते तिथं आणि त्यांनाच आठवत नाही की कोणी मारलं कसं मारलं तुम्ही 2 मिनिटं थांबा मी आले ठीक आहे
आपण कुठं जायचं का वहिनी? मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं. कोणी केलंय? हो वहिनी, कोणी केलंय? तुम्ही सोबत चाला. तुम्हाला खरं माहिती आहे की? हो. मला पण कळू द्या बघा कोणी केलंय ते. त्याचा केस ओढून मारतो बघा मी. अरे तू काय येडे बिडे काय? आपण गेलतो एवढा मोठा दगड घेऊन आलं आणि ते मेलं बिड तर काय करणार आहे? अरे तुझं काय आहे? मला माझं इथं घरदार आहे. मला सांगायला सांगायला लागतंय काय 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 झालं तर येईन आम्हाला सगळं. तुझं काय येणार आहे? आणि तुझा चाकला वेगळा तर परत मारू. येडा आहे तो. परत मारू त्याला बाई. सध्यात काय एवढं? काय रे दलिंद्रा, एवढे भिकार चाळे केले ते कमी पडले होय तुला? हे काय नवीन? काय केलं आता? तुला चांगलंच माहितीये तू काय केलं. माझ्या नादी लागू नका. तुझं नशीब समज, रामला अजून माहिती नाहीये. म्हणे भाई आहे मी. आवाज खाली, आवाज खाली ठेवून बोलायचं, कळलं ना? नाहीतर एवढा मारीन की पळायला सुद्धा जागा नाही ठेवणार तुला. काय बोलताय? अजून तरी बोलतेच रे. परत जर आमच्या नादी लागलास ना तू, तर त्याच्या आधी तुझं मी काय करते ना तेच बघ. जर खरंच दम आहे ना तर स्वतः नड ना, समोरून. मागून काय वार करतो? आणि तू काय समजतो रे? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणतीये तर मी ऐकून घेते, याचा अर्थ मी शांत बसतीये. लय बोलताय. अजून तर फक्त बोलतीये रे. परत जर डोक्यात गेलास ना तू माझ्या, तर बघच, नादाला लागू नको माझ्या. माहितीये पळाय जागा भेटायची नाही, एवढं मारतात तुम्ही यांना. समजून सांग त्याला. अगं बाया, काय होतं बाई? हे मोठ्यापेक्षा वाढीव निघली. हा बाई, बरं झालं तुम्ही काय बोलले नाही, नाहीतर त्याच्या आधी हिने तुमची वरात काढली असती. मी काय बोलतो, पुरींपेक्षा आहे ना 4 हात लांब राहिलेलं बरं. आणि ते लग्न करायचा विषय सोडून टाका तुम्ही. हा, लग्न करायचा विषय सोडून टाका. कशी आली ती आणि कधी गेली काहीच गोळीवानी कळलं नाही. ओ भाई, ओ भाई, भाई खपले का काय?